11th ॲडमिशन 2025-26चा कॅपराऊंड 1चा रिझल्ट लागलेला आहे। रिझल्ट सर्वांनी चेक केलेला आहे, परंतु यामध्ये भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉट झालेले नाही आहे, म्हणजे नो रेकॉर्ड फाउंड अशा प्रकारे एरर आलेला आहे। तर आता तुम्हाला लॉग इनमध्ये तुमचे कॉलेज उपलब्ध करून दिलेले आहे। तर ज्याही विद्यार्थ्यांनी त्यांचे अलॉटमेंट चेक करू शकलेले नाही आहे किंवा त्यांना कोणते कॉलेज लागलेले आहे हे सुद्धा दिसू शकलेले नाही आहे, ते विद्यार्थी आता संपूर्ण माहिती चेक करू शकतात। आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज लागलेले आहे ते विद्यार्थीसुद्धा लॉग इनमध्ये जाऊन संपूर्ण अपडेट चेक करू शकतात। तर सर्वप्रथम साईडवर या। साईडवर आल्यानंतर लॉग इनचं ऑप्शन दिलेलं आहे। तर इथे तुमच्याकडे एक आय डी आहे, पासवर्ड आहे, आय डी टाका, पासवर्ड टाका, खाली दिलेला कॅप्चा टाका आणि लॉग इनला क्लिक करा। लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे संपूर्ण ऑप्शन उपलब्ध झालेले आहे। तर यामध्ये बघू शकता, तर डॅशबोर्डमध्ये जर तुम्ही चेक केलं तर तुम्हाला एक ऑप्शन दिलेला आहे, ते म्हणजे कॅप ॲडमिशन। तर कॅप ॲडमिशनला क्लिक करा। कॅप ॲडमिशनला क्लिक केल्यानंतर बघू शकता की यामध्ये दोन ऑप्शन दिलेले आहेत, ते म्हणजे कॅप अलॉटमेंट स्टेटस, कॅप ॲडमिशन समरी। तर यामध्ये एक नंबरचा जे ऑप्शन आहे कॅप अलॉटमेंट स्टेटसला क्लिक करा। तर यामध्ये बघू शकता कॅप अलॉटमेंट स्टेटस, रेग्युलर राऊंड 1, ॲप्लिकेशन नंबर आणि स्टुडंट जनरल डिटेल्स यामध्ये दिलेले आहे। तर तुम्ही थोडे खाली आले तर तुम्हाला इथे कॉलेजचं नाव, संपूर्ण माहिती लॉग इनमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। तर तुम्ही यामध्ये लॉग इन करून सुद्धा अशा प्रकारे चेक करू शकता। आणि यामध्ये तुम्हाला ज्या कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे तर तिथे कोणाला भेटायचं यामध्ये नंबर आणि त्यांचे नावसुद्धा नमूद केलेले आहे। आणि ॲडमिशन शेड्यूलसुद्धा यामध्ये दिलेलं आहे। तर 30/6/2025 ते 7/7/2025 या पिरियडमध्ये आपल्याला कॉलेजला जाऊन प्रवेश घ्यायचा आहे। आणि यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे हे सुद्धा अपलोड करायचं ऑप्शन उपलब्ध करून दिलेलं आहे। तर विद्यार्थ्यांनी स्टार्टिंगला जे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहे ते डॉक्युमेंट्स तुम्ही इथून व्ह्यू करू शकता, यामध्ये ऑप्शन दिलेला आहे। आणि यामध्ये जर तुम्ही डॉक्युमेंट चेंज केलेले आहे, जसे की एखाद्या विद्यार्थ्यांनी रिसिप्ट अपलोड केलेली असेल, त्या विद्यार्थ्यांकडे आता ती मेन फाईल आलेली असेल। फॉर एक्झाम्पल एखाद्याने कास्ट सर्टिफिकेटची रिसिप्ट अपलोड केलेली असेल आणि त्यांना आता कास्ट सर्टिफिकेट मिळालेली आहे, तर ते विद्यार्थी इथून ते डॉक्युमेंट डिलीट करून परत इथून एक डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात। अशा प्रकारे संपूर्ण डॉक्युमेंट्स व्यवस्थितरित्या अपलोड करून घ्या। यामध्ये संपूर्ण ऑप्शन दिलेले आहे, अशा प्रकारे अपलोड करा। आणि त्यानंतर तुम्ही इथून तुमचं प्रिंट अलॉटमेंट लेटर काढू शकता। तर एवढी प्रोसेस केल्यानंतर तुम्ही तुमचे अलॉटमेंट लेटर काढू शकता। अलॉटमेंट लेटर काढल्यानंतर ते लेटर घेऊन तुम्हाला ज्याही कॉलेजला तुमचा नंबर लागलेला आहे त्या कॉलेजला व्हिजिट करा, त्यांच्याकडून तुमची ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करून घ्या। आणि अशा प्रकारे तुमचा जो नंबर आहे हा एका कॉलेजला लागलेला आहे आणि तुमची ॲडमिशनसुद्धा कन्फर्म होणार। तर ही प्रोसेस तुम्ही 30 तारीख ते 7 तारखेच्या मधात करू शकता। टोटल तुम्हाला 7 ते 8 दिवस देण्यात आलेले आहे। त्या पिरियडमध्ये तुम्ही ॲडमिशन घ्या। ज्या विद्यार्थ्यांना अलॉटमेंट चेक करता आले नसेल ते विद्यार्थी लॉग इनमध्ये अलॉटमेंट समरीचं ऑप्शन दिलेलं आहे, बघू शकता। इथे क्लिक केल्यानंतर कॅप ॲडमिशन समरीचं सुद्धा ऑप्शन दिलेलं आहे। तर यामध्ये विद्यार्थ्याचे नाव, त्यानंतर बघू शकता की जी समरी आहे यामध्ये दिलेली आहे 0 राऊंडमध्ये विद्यार्थ्याला अलॉट नव्हता, राऊंड 1 यामध्ये बघू शकता कॉलेजचं नाव, संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिलेली आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना नो रेकॉर्ड फाउंडचा एरर येत होता ते विद्यार्थी आता लॉग इनमध्ये कॅप ॲडमिशन समरीचं जे ऑप्शन आहे तिथे क्लिक करून त्यांना राऊंड 1मध्ये कोणतं कॉलेज मिळालेलं आहे हे चेक करू शकतात। आपण दाखवलेल्या प्रोसेसनुसार तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड करू शकता। डॉक्युमेंट्स अपलोड करा, आपले अलॉटमेंट लेटर डाउनलोड करा आणि 30 तारखेला किंवा 1 तारखेला जेही तुम्हाला वेळ असेल त्या वेळेमध्ये तुम्ही तुमची ॲडमिशन घेऊ शकता। बाकीची जी प्रोसेस असेल ही आपल्याला जशी अपडेट येईल त्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।